एकीकडे महायुतीमध्ये नाशिक या लोकसभा मतदारसंघावरून जय रसिकेस हे चालू असताना महाविकास आघाडीमध्ये सुद्धा या नाशिकच्या लोकसभा मतदारसंघावरनं चढाओढ आता चालू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. खरं तर ही नाशिकची लोकसभा जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहे, पण या जागेवरती आता सध्या शरद पवार गटाकडनं सुद्धा दावा केला जातो आहे आणि शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे खरं तर यांनी या जागेवरती दावा केलेला आहे. त्यांच्याकडनं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया. खरं तर शिवसेनेचे खासदार नाशिकमध्ये आहेत, आता ते एकनाथ शिंदे गटात आहेत, त्यांच्याकडे ही जागा असताना आपण दावा करताय. नाही, यात असं आहे की गेले 3 वेळेस ह्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथे विजयी झालेली आहे. त्यामुळे आणि आत्ताची ज्या परिस्थितीनुसार की ही जी जागा आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी अशी प्रामाणिक इच्छा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची, सर्व मतदारांची आणि सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे ही जागा ही आम्ही विनंती करतो आहे पवारसाहेबांना आणि जयंत पाटील साहेबांना की ही नाशिकची जागा आपण लढवावी. खरं तर या जागेवरनं काही वाद होण्याची शक्यता आहेत आपण दावा केल्यानंतर? नाही, वाद हा विषय नाही आहे. आज जी पक्षाची जी ताकद आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथे चांगल्या प्रमाणात प्रतिसाद आहे. ह्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा ही नाशिकने लढवावी अशी मागणी करतो. वाद हा कुठल्याही प्रकारे नाही आहे. आज कुठलेही उमेदवार दिला, पवारसाहेबांनी, जयंत पाटील साहेब असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पक्षाचा असेल किंवा वंचित आघाडी असेल किंवा CPM असेल, आम्ही सर्वजण एकत्ररित्या जो नाशिक लोकसभेला जो उमेदवार देणार आहे तो आम्ही निवडून आणणार. खरं तर या जागेसंदर्भात आपल्या वरिष्ठ नेत्यांची काही चर्चा झाली आहे का, किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काही तयारी संदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत का? नाही, तयारी वगैरे काही नाही. आम्ही फक्त पक्ष बांधणीच्या मागे लागलेलो आहे आणि पक्ष कसा मजबूत होईल आणि आदरणीय पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या रूपाने ह्या महाराष्ट्राला आणि भारताला कसं नेतृत्व मिळालं त्या दृष्टीने आम्ही पक्षाची बांधणी करतो आहे. तयारी करायची तर आम्ही विधानसभेवाईज आणि लोकसभेवाईज आम्ही तयारी करतो आहे. आम्हाला जो आदेश पक्षाकडनं मिळेल त्या पद्धतीने आम्ही काम करू. तर अशा पद्धतीचं ही भूमिका आहे. मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर नाशिक या लोकसभा मतदारसंघावरती वेगवेगळ्या संघटना असतील, अगदी आध्यात्मिक संघटनांकडून सुद्धा दावा करण्यात आलेला आहे. महायुतीमध्ये सुद्धा या जागेसंदर्भात आता रस्सीकेस हे चालू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा 2 या गटाकडून या जागेवरती हे दावा करण्यात आलेला आहे. आता नेमकं हे नाशिकचं लोकसभा मतदारसंघ कुठल्या पक्षाला सुटतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.